जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. तुझ्या आईनंतर मला जयाबद्दल का कोणास ठाऊक फिलिंग्स वाटायला लागली. जया आवडायला लागली मला. मी हे असं तुझ्या भविष्याच्या आड येणं बरोबर नाहीये रे. आई ग तूच माझं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर आहेस ग. हॅलो, कोण बोलतंय? हा, हॅलो हॅलो, हू इज दिस? विल यू प्लीज स्पीक? काय कोण अधून मधून सारखं फोन करत असतं? आपण गैरकानूनी तर काही केलेलं नाही. कुणाला फसवलंय, कुणापासून काही लपवलंय असंही काही नाही. आपल्या आयुष्याचा जो नाजूक भाग आहे त्याचा गैरफायदा तर घेणारच ती. यापूर्वी अनेक वेळा तू मला आणि मी तुला उठवलंच ना. मग आपण दोघीच एकमेकांना आधार. इतकी वर्ष काढली, पुढची वर्ष निघतील, मात्र असाच आधार असला पाहिजे. आपण एकटे पडलो होतो त्यावेळी मी तुला सतत उठवायची. तुझ्यावर अन्याय झाला होता, खूप अपराधबोधाची भावना माझ्या मनात होती. माझी मानसिक स्थिती अत्यंत खालावली होती. जया, त्यावेळी तूच मला हिंमत दिलीस. त्यावेळी तू जे वागलीस ना तसं कोणीही वागू शकलं नसतं ग. तुझ्या हिमतीची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे. जया, अशीच खंबीर हो. जे होईल त्याला तोंड देऊ, देवानाही टेन्शन देऊ, त्यांच्यावर सगळं सोडून मोकळे हो, असंच म्हणायचो ना आपण. आणि तेव्हा तर हॉटेलचंही टेन्शन होतं. बँक बॅलन्स झिरोवर आला होता. घेऊन गेला होता सगळे पैसे तो. मी मात्र काहीच करू शकले नाही. काय करू शकणार होता तुम्ही? आपण तेव्हाही जे घडतंय ते बघत राहिलो आणि आजही स्थिती काही वेगळी नाहीये. देवाने आपल्या वाट्याला फक्त बघ्याची भूमिका लिहिली आहे. कुणाला सर्व सांगायचं का? सल्ला घ्यायचा का? कोणाचा? कोण काय मदत करू शकणार आहे आपल्याला? या बाबतीत आपल्याला कोणाचीही मदत होणार नाही आई. बरं, मी काय म्हणते, तू डॉक्टरना त्या फोन बद्दल सर्व काही सांग. माधवी बद्दल सांग. ते काल आले नव्हते, आज तरी येत आहेत की नाही काय माहिती. हे बघ, त्यांचं घर वाटेतच पडतं. येता येता डोकावलीस तर काही वावगं दिसणार नाही. तुझंही मन थोडं हलकं होईल, मलाही बरं वाटेल. बघते. नीलला उठवायचंय का? नाही, उठेल त्याचा तो. काल रात्री जरा झोपमोड केली ना मी त्याची, कदाचित लवकर नाही उठणार. झोपू दे. बरं ठीक आहे, मी आता आंघोळ करून घेते. देवपूजेची वेळ झाली आहे. डॉक्टर आजही आले नाही. काय झालं असेल त्यांना? तब्येत ठीक असेल ना? ऋत्विकला हॉस्पिटलमध्ये शिकवायला न्यायचं म्हणत होते, तो बरा असेल ना? अशा वेळी फोन तरी करावा त्याने.
त्यांना माहिती आहे मी त्यांची वाट बघणार. असं तर नाही की मी त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही म्हणून त्यांनी गार्डनमध्ये येणंच सोडलं. हो, असू शकेल. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल पण आपण तिला आवडत नसू तर अशा व्यक्तीपासून लांब राहणंच योग्य. ती व्यक्ती दिसली नाही तर तिची आठवणही येणार नाही. पण डॉक्टरांना कसं सांगू की मलाही ते आवडतात? मॅडम टेन्शन मध्ये दिसताय. हॉटेल ठीक चाललंय ना? हो हो, अगदी ठीक आहे. आज डॉक्टर साहेब पण दिसत नाहीयेत. मलाही दिसत नाहीयेत. बाय द वे, तुम्ही आसनं करता का? आसनं? हो, म्हणजे अगदी नियमित होत नाहीत पण करते घरी कधी कधी. छान. माझ्या तब्येतीचं तेच सिक्रेट आहे. बाय द वे, तुम्ही कोणती आसनं करता? सूर्यनमस्कार, ताडासन. मी उद्या ना तुमच्यासाठी अजून नवीन आसनं लिहून आणेन. अर्थात आता तुमची जी आसनं चालू आहेत ती चालू ठेवा. हा, पण त्याआधी मॉर्निंग वॉक मात्र मस्ट आहे. हा, बरं. कसला विचार करताय? बरं बरं, निघतो. बरं ऐका, उद्या मी आसनं लिहून आणीन, पण ते करण्याचं बंधन नाही. नाहीतर मला उद्यापासून विश करता सोडून द्याल. नाही, तसं काही नाही. ओके, बाय. आठ वाजले, आता नाही येणार ती. आई म्हणाले तसं घरी जाता जाता डोकावते डॉक्टरांच्या घरात. एखादी व्यक्ती नियमित भेटत असेल आणि अचानक भेटेनाशी झाली तर अनोळखी व्यक्ती सुद्धा बेचैन करते. डॉक्टर तर माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. मी विचलित होणारच. नाही, मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही. अहो, काल रात्री किती ताप होता तुम्हाला. अशाने तुमचा ताप वाढेल. डॉक्टर कोण? तू का मी? तुम्हीच आहात. अहो, पण आता मीही डॉक्टर होणार आहे, त्यामुळे तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. अरे सोन्या, असं नको रे करू. जाऊ दे ना मला. बघ, तिला भेटलं की मला बरं वाटतं. एक काम करतोस, मला तिच्याशी फोनवर बोलू देतोस? नाही, फोनही करायचा नाही. मला जया काकूंना तुमचं महत्व पटवून द्यायचंय. ओ, तुमचंही काहीतरी व्यक्तिमत्व आहे. तुम्ही एक नामांकित डॉक्टर आहात. त्यांच्या घरी जाऊन ट्रीटमेंट देण्यासाठी तुम्ही त्यांचे एक्स्ट्रा पैसे घेत नाही. म्हणजेच तुम्ही फुकटे आहात किंवा तुम्हाला काही किंमत नाही असा होतो का? ओ, तुमचंही केवढं मोठं हॉस्पिटल आहे. घरचे कॉल्स तुमचे ज्युनियर्स अटेंड करतात, तुम्ही नाही. हे जरा कळू दे जया काकूंना. अरे राजा, तुला कळत कसं नाही? अरे राजा, हे राजा, ऐक माझं. हे बघ, इथे आत्ता या क्षणाला मी किती मोठा आहे, मी डॉक्टर आहे का कोण आहे हे महत्वाचं नाहीये. त्यांना माझ्या परिस्थितीबद्दल, माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. पण जेव्हा संबंध एखाद्या नाजूक गोष्टीपर्यंत येतात तेव्हा तो पैसा बघत नाही, तुम्ही किती मोठे आहात हे बघत नाही. इथे फिलिंग्स महत्वाचे असतात. कळतायत का तुला? फिलिंग्स. तुला काय करणार रे? तुझं आता वय आहे ना, ते वय फिलिंग्स अनुभवायचं आहे. आणि माझं वय आहे ते तुला अनुभव येणाऱ्या फिलिंग्सवर भाषण देण्याचं आहे मोठं. नाही, पण इथे सगळं जे काही घडते ते सगळं उलट घडते. आणि माझ्याशिवाय तिला गार्डन मध्ये फिरायची सवय लागली ना तर ते मला भारी पडेल. मग मात्र मी तुला सोडणार नाही. हा, तुझी मैत्रीण जी कोण असेल ना तुला आवडणारी, तिच्यापासून तुला लांब करेन. मी विलन होऊ शकतो, जसा तू आत्ता माझ्या बाबतीत झालायस तसा. अच्छा, म्हणजे तिचं दर्शन घेऊ देत नाहीये म्हणून मी विलन झालोय तर? ठीक आहे, पण
पण समजा जर तीच इथे तुमचं दर्शन घ्यायला आली तर लागली भेट. भेट ठीक आहे, जिंकलास तर तुला माझ्याकडनं सिझलरची पार्टी. म्हणजे मी बेट जिंकलोच समजा. एवढ्या खात्रीपूर्वक कसं काय सांगतोस रे तू? काय अनुभव आहे की काय? अहो बाबा पोच घ्या, ती बघा आली. हो बाबा, आणि आता असं दर्शवा की तुम्ही खूप आजारी आहात, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तिची अजिबातच आठवण आलेली नाही. या ना जया काकू. बसा ना. बाबा हा? आता तुम्ही बसा. हा, आणि अंगावरची शाल अजिबात काढू नका. जया काकू, अहो बाबांना कालपासून ताप आहे. त्यांना म्हटलं झोपून राहा तर माझं ऐकत नाही. अहो त्यांना कडक चहा हवा होता, तोच करून द्यायला जात होतो. आता तुम्ही आलेलाच आहात तर स्वतः बसा आणि काहीतरी समजावा त्यांना. मी लहान आहे ना, काही सांगायला गेलो तर माझ्यावरच रागवतात. अहो तुम्हाला ताप आलाय आणि तुम्ही कळवलं सुद्धा नाही. आमच्या घरी कुणालाही काहीही झालं तरी सगळ्यात आधी तुमचा फोन येतो. आणि तुम्ही साधं सांगितलंही नाहीत मला. वर तो तुमची काळजी घेतोय तर त्याचंही ऐकत नाही तुम्ही. तो लहान म्हणून त्यालाच ओरडता. बघा, आता तुम्ही जसं रागावलात ना तसं कोणीतरी रागवायला हवं यांना. आता मी मुलगा म्हणून काही बोलू शकत नाही, आणि काही बोललो तर मलाच उलट रागवतात. परत जर ओरडले ना तुला ते तर मला सांग. त्या दिवशी गार्डन मध्ये बोलणारच नाही मी ह्यांच्याशी. मग चांगले सरळ होते. बोलणार नाही? नाही हो काकू, असं करू नका. चहा करून ठेवलाय, तो घेऊन येतो. अरे मी आले ना, मी आणते. तू तुझं काम कर. ऋत्विक, निदान तू तरी फोन करून सांगायचं होतंस ना. जया काकू कडक चहा हवाय, घरी या आणि करून जा. हो हो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं ना, एकमेकाचं काम करायलाच हवं. करून घेतला तेवढा. नाही, माझं झालंय. तुम्ही सगळ्यात आधी मला सांगा, तुमच्या तब्येतीला नेमकं झालंय काय? काही झालेलं नाही हो. काल रात्री जरा थंडी वाजत होती म्हणून नाही आलो, आणि रात्री 99 पर्यंत ताप होता म्हणून चिरंजीवानी जाऊ दिलं नाही. म्हणाले बसा, घरात बसा. काय करणार आता? डॉक्टर होत आहेत ना ते, ऐकावं लागलं. म्हणाले बाहेर जायचं नाही, इथे बसा. बसलो का? मला ऋत्विकचं खरंच कौतुक वाटतं. तुमची किती छान काळजी घेत होतो. हो. नाही नाही, कौतुक करण्यासारखाच आहे हो, मोठा झाला. बरं, तुम्ही कशा? अगदी छान. आणि घरी सगळे कसे? नील आज लोणावळ्याला चाललंय 4 दिवस पिकनिकसाठी. ओ हो, चांगलं आहे. पण कसलं चांगलं? मला करमणार आहे का त्याच्याशिवाय? अहो, मुलं मोठी झाली की आपल्याला तशी सवय करून घ्यावीच लागते. कितीही पोटचा गोळा असला तरी मोठा झाल्यानंतर तो त्याचा स्वतंत्र होतो. पक्ष्यांचंच नाही का, त्यांची पिल्लं जरा मोठी झाली की अशी घरटी सोडून भुरभुर भुरभुर उडत जातात. पण सेंटिमेंट्स नसतात त्यांच्याकडे. पण आपल्याला त्या सेंटिमेंट्सची आठवण करून घ्यावी लागते सारखी. खरंय, आणि ऐकायलाही छान वाटतंय डॉक्टर. पण सेंटिमेंट्सवर विजय मिळवणं खूप कठीण असतं. पण ते शक्य करावं लागतं. माझं आणि ऋत्विकचं नातं तुम्हाला माहितीच आहे. दैवाचा हा खेळ निराळा. पण सेंटिमेंट्सवर विजय मिळवणं खूप कठीण असतं. पण ते शक्य करावं लागतं. माझं आणि ऋत्विकचं नातं तुम्हाला माहितीच आहे. त्याची आई, त्याचे वडील, मीच. तो मित्रांबरोबर जातो, पण मी त्याला कधीही अडवत. हा, पण त्याला मी भाऊ होऊ देत नाही. स्वतःलाच समजावं.
मीही प्रयत्न करते. बरं डॉक्टर, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. म्हणजे सल्ला हवा होता. कसं? परवा मला हॉटेलजवळ माधवी दिसली होती. माधवी? इतक्या वर्षानंतर? हो ना. तुम्ही ओळखलत तिला? हो, म्हणजे बहुतेक तीच होती. म्हणजे नक्की नाही? नक्की नाही म्हणजे चेहरा नाही मला बघता आला, पण तीच होती. काही केलं तिनं? केलं काही नाही, मी निघूनच आले तिथून. पण मला आणि आईंना खूप भीती वाटते आता. ते बघा, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. ती होती का नव्हती हेही माहित नाही. दुसरं, ती असती तर काय केलं असतं तिनं? काही नाही. घाबरू नका, मी आहे ना. आणि काल परत तसाच फोन आला. अच्छा, म्हणजे ब्लँक कॉल. हे बघा, मी तुम्हाला कॉलर आयडी लावायला सांगितलं होतं. लावलायत ना तुम्ही? इथे जो काही नंबर येईल तो नंबर मला कळवा, आम्ही बघतो ना पुढे काय करायचं ते. पण नीलने तो नंबर बघितला तर? त्यांनी बघितलं तर बघू दे, बघू आपण काय करायचं ते. पण तुम्ही काळजी करू नका, तो जो कुठला नंबर येईल तो मला कळवा, मी बघेन काय करायचं. ठीक आहे, मी लावते कॉलर आयडी. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुमचा आधार तर आहेच. बरं, मी निघू आता. आज नीलही जायचंय ना. येते. आणि उद्या जर बरं वाटलं तर या गार्डनमध्ये. नाही, मला बरं वाटतंय, नक्की येतो. थँक्स ऋत्विक, थँक्स. अठ्ठा बेट जिंकलाय. सिझलर्सची पार्टी उकळल्याशिवाय राहणार नाही. सिझलर्सची पार्टी. हा बोल, काय ग? कधी येत आहे घरी? 4 पेशंट अजून बाकी आहेत, एक राऊंड बाकी आहे. 10-10:30 पर्यंत पोहोचेन. यावेळी ना मी बेट हरले आणि तुम्ही जिंकलात. म्हणजे कालच टेस्ट केली होती. मला बोलले नाही. आत्ताच रिपोर्ट आलाय. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. वा, मी निघतो आत्ताच. अहो, पण ते बाहेर बसलेत ना तुमचे 4 पेशंट. हो हो, त्यांना आटपतो आणि येतो लगेच. बरं, मी वाट बघते. मी अनेक वेळा मुद्दामच बेट हरायचो. तिच्या चेहऱ्यावरचा बेट जिंकल्याचा आनंद मला पाहायचा असायचा. पण ह्यावेळी बेट हरूनही तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता. किती छान, किती आनंदाचे दिवस होते ते. पण दिवस कसे पाखरासारखे भुरुभुरु उडत जातात. तिनं पुन्हा बेट लावली. अहो, आपल्याला ना पहिले मुलगाच हवा. मला बाई पहिले मुलगाच हवा. मग दुसरी मुलगी चालेल? ईशा, सांगा ना तुम्हाला काय वाट, पहिले मुलगा की मुलगी? मुलगी. मग लागली बेट? लागली. मुलगा झाला तर सिझलरची पार्टी तुम्ही द्यायची आहे. बर, आणि मुलगी झाली तर तू द्यायची. ठीक आहे, ठरलं तर मग. पुन्हा ती जिंकली. ऋत्विक झाला. ऋत्विक लहान होता. श्रुतिका पण बाळणपणातून नुकतीच उठली होती. म्हणून सिझलरची पार्टी लांबणीवर पडली. पुढे पावसाळा सुरू झाला आणि काय घडतं हे कळायच्या आत छोट्या आजाराचं निमित्त घेऊन श्रुती मला सोडून गेली. आजारपणात तिचा हात पकडून मी म्हणायचो, आता लवकर बरं वाटणार आहे. सिझलरची पार्टी राहिली आपली. त्यावर क्षीणपणे हसून ती म्हणायची, हो नक्की, पुढच्या बुधवारी जाऊ.
तोपर्यंत मी बरी होईन. लागली भेट. तिनं अशी भेट अर्धवट सोडायला नको होती. तुम्हाला जशी माझी काळजी वाटते ना तशी तुमची मलाही वाटणारच ना. आजी नमस्कार करतो. मी तुला माझा बॉयफ्रेंड समजते आणि त्या दिवसानंतर मी तुझी गर्लफ्रेंड आहे असं कन्फर्म समजत होते मी. ही बाई कोण होती? माहित नाही, नाव काहीतरी सांगितलं त्यांनी. तुम्हाला साधं नाव नाही विचारता येत? हॉटेलमध्ये येऊन घरच्यांची चौकशी करण्याचा विचार असेल तिचा. नाही, तसं असतं तर ती घरी आली असती ना. अशी कशी येईल घरी? तिचा काय संबंध आहे या घराशी?